आज व्हिडिओ घ्यायचा। नमस्कार, मी भाऊसाहेब गणपतराव जाधव पाटील मोहपुरीकर। मी आज भैयासाहेब म्हणजे राजेश भैया टोपे साहेब यांच्या नेतृत्वाचे विचार मला थोडे चांगले आवडल्यामुळे मी गेले अनेक 40 वर्षापासून शिवसेनेचं अर्जुन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये काम करीत होतो। पण आज ज्या वेळेस मी भैयासाहेबांच्या विरोधात काम करीत असताना फक्त राजकारणात हेतून, बाकी संबंधित असं काही हेतू नव्हता विरोधात काम करण्याचा। पण 40 वर्षामध्ये मी आज निराधार कमिटीचा सदस्य सुद्धा नव्हतो, नाही पंचायत समिती सदस्य सुद्धा नाही। गेले तिकीट घ्यायची, निवडणूक लढायची इच्छा आहे, जन्मत आहे। गावामध्ये यांच्या सर्वांच्या समाजामुळे मी 15 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध, सोसायटी बिनविरोध, आता सुद्धा मीच बिनविरोध आलेलो साहेब सगळं आमची पॅनलमधूनच आम्ही यांना चेअरमन केलं। मी माघार घेतली म्हणून सर्व लोकांशी मी गोरगरिबांच्यासाठी कधी भैयासाहेबांना माहिती, सर्व तालुक्यात माहिती, भाऊसाहेब जाधव हे नाव घेतात, तुम्हाला उद्या बातमीवर कळलं की मी गोरगरिबाच्या सुखदुःखात मी माणसं जोडायचं काम करतो, माणसं तोडायचं काम मी करीत नाही। मी अत्यंत गरीब परिस्थिती म्हणून काम केलेलं आहे आणि यानंतर आतापर्यंत तुमच्यासारख्या मी जवळजवळ 2-4 वेळेस संपर्क झाला बरोबर की तुमचे मला थोडं एक विचार वाटाल, ते आश्चर्य चकित वाटतं की तुम्ही डायरेक्ट थेट संपर्क फोनवर साधतात, याच्यातच मी समाधानी आहे। काम हे कसल्याही गोष्टीचे कामाचे आहे विषय माणसाला नसतो। मी आज माझ्या मनातून तळमळीतून बोलतोय, कारण आज अर्जुन भाऊ हे माझे नेते, त्याचा विषय नाही। आज मी भैयासाहेबांना माहिती माझे चांगले मी त्यांना विसरलो नाही असं नाही, कारण भैया अर्जुन भाऊलांनी थोडे येऊन त्यांनी म्हणते आम्ही तुम्हाला पद दिलं हे केलं, पण भैयासाहेबांचं माझं बऱ्याच दिवसात चाललं होतं। मला मार्केट कमिटीच्या टायमाला माझं तिकीट अर्जुन भाऊशी बोलून चाललं होतं। माझा नंबर आमचा 4था नंबर म्हणजे आमच्या नाही राहिला, आम्ही फॉर्म वापस घेतलो। म्हणून आज आपले जे पक्क समजा जे बोलणं झालं, मी आज नेतृत्वाचं फक्त माझा थेट एकच असतंय, मी डायरेक्ट फोनवर संपर्क असतो। माझा फोन नाही घेतला की मला राग येतो, हे सगळं कारण मी माझ्या स्वतःसाठी काही करीत नाही, मी जनतेसाठी। आज तुम्हाला गोर गरीब लोक सगळ्या तालुक्यातून भाऊसाहेब जाधवला फोन येतात, भाऊसाहेब जाधव स्वतः पॉलिटिशियन असो, तहसील असो, सगळं हे दसपुते सरांना माहिती आहे, खोसे सरांना माहिती आहे, मी सगळ्यासाठी करतो। यामुळं भैयासाहेबांनी मला नेतृत्वाखाली मला त्यांचे विचार आवडल्यामुळे मी भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो। फक्त सर्वांनी माझे आज राष्ट्रवादीत प्रवेश करतो। मी तिकडे दुःखी नाही, पण आता बाहेर पण भरवाटून दुःखी नाही काय यामुळं आज फक्त जे आपल्या बोलीप्रमाणे माझं पंचायत समिती तिकीट फायनल करावं याबद्दल आपण 2 शब्द बोला। हे एक अत्यंत तळमळीचे तळागाळात काम करणारा एक अत्यंत हाडाचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या अनेक वर्षापासूनचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेच, परंतु ते त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून ते निष्ठेने तिकडेही काम करत होते। मी त्यांना नेहमीच म्हणत होतो की भाऊसाहेब तुम्ही चांगले काम करतायत, आमचाही चांगला विचार आहे, आमचंही चांगलं काम आहे, तर जरा आम्हाला सहकार्य असू द्या। तर ते नेहमी हो म्हणायचे, पण कधी त्यांचा कधीतरी प्रॉब्लेम राहतायचा। पण आज गावातले सगळेच लोक या ठिकाणी आलेले, गावातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा त्यांना आग्रह केला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी गावाचा मान राखून या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे। मी त्यांना कुठल्याही परिस्थितीत सांभाळणारे, त्यांना पक्षाचं पद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने त्यांची इच्छा आहे, त्या सगळ्या अनुषंगाने गावाचा सगळ्यांचा विचार लक्षात घेऊन आपण त्यांना मदत करायचं हे आपल्याला निश्चित प्रकारे आणि त्यांना तालुक्याचं महत्त्वाचं उपाध्यक्षपद आत्ताच नंदुभाऊ देशमुख आमचे त्यांना जरा ॲक्टिव्ह काम करण्याच्या संदर्भाने कार्यरत ठेवूया। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून चांगल्यातलं चांगलं गोरगरिबाचं काम व्हावं अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।